आम्ही एक अभियान हाती घेतलं आहे की जागर मराठीचा. आणि आम्ही मुंबईतल्या मुंबईतल्या का किंबहुना सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये हे निवेदन देणार आहोत. त्याची सुरुवात आज केलेली आहे. उद्यापासून सगळ्या शाळांमध्ये ही निवेदनं जातील. त्या निवेदनामध्ये हेच आहे की शासनाने जी हिंदीची पहिलीपासूनची जी सक्ती केली आहे त्याला संस्थाचालक म्हणजे शिक्षण संस्था ज्या आहेत ते संस्थाचालक आणि मुख्याध्यापक आणि मराठीचे शिक्षक ह्या सगळ्या मंडळींनी सुद्धा व्यक्त व्हायला हवं. आणि हा निर्णय कसा चुकीचा आहे हे शासनाला विरोध करून सांगायला हवा. हा साधारण त्या पत्रामध्ये आम्ही तो उल्लेख केला आहे. मूळ मुद्दा काय आहे की पहिलीची मुलं जी असतात त्या मुलांचं जे वय पाहता त्यांना ॲट ए टाईम एकदम तुम्ही जर 2-2, 3-3, 4-4 लँग्वेजेसचं बर्डन देणार असाल तर त्यांच्या बुद्धीची तेवढी कुवत आहे का ते झेलण्याची, तो भार पेलवण्याची? हा मुद्दा कोणी लक्षातच घेत नाही. एकीकडे तुम्ही दप्तराचं ओझं कमी व्हावं हे तुम्हाला सुचतं, पण त्याची बौद्धिक ओझं का देताय हे तुम्ही देऊ नये. आणि हिंदीचं सक्तीकरण करू नये. सक्तीकरण करायची गरजच काय आहे? आणि जर तुम्हाला सक्तीकरण करायचं तर खरं तर मराठीचं सक्तीकरण करायला हवं. कारण संपूर्ण भारतातली 13 राज्य हिंदी भाषिक राज्य जी आहेत, अर्धा भारत मुंबईमध्ये पोट भरायला येतो. मग महाराष्ट्राची भाषा हिंदी असायला हवी की देशाची भाषा मराठी असायला हवी? हा विचार खरं तर सरकारने करायला हवा. आणि सरकारने हे धोरण जेव्हा आखलं किंवा हे जेव्हा लादलं तर त्याला ना एक सिस्टीम असते की तुम्हाला एखादं धोरण करायचं असेल तर तुम्ही संबंधित क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांचे फीडबॅक घ्यायचे असतात. हे असे कुठलेही फीडबॅक घेतलेले नाही आहेत. हे केवळ राजकारणाला प्रेरित हे धोरण आहे. बिहारची निवडणुका किंवा अन्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे हिंदी भाषेचं हे जे काही सक्तीकरण चाललेलं आहे याचा आम्ही निषेध करतो. आणि विविध समाजातल्या विविध क्षेत्रातले जे काही घटक आहेत म्हणजे कलाकार असोत, वकील असोत किंवा साहित्यिक असो, शिक्षक असो, ह्या सगळ्यांनाच भेटून आम्ही हा विषय आमची भूमिका सांगणार आहोत. आणि त्यांना विनंती करणार आहोत जशी आज केली की तुम्हीसुद्धा व्यक्त व्हा आणि ह्या विषयाला सरकारला विरोध करा किंवा सरकारकडे त्याची मांडणी करा. शिक्षकांशी तुम्ही संवाद साधला तेव्हा शिक्षकांकडून काही फीडबॅक आला का किंवा विचार करून या संदर्भातला निर्णय कळवतो या संदर्भातलं काही उत्तर अपेक्षित होतं? आता मी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक होते आणि एक संचालिका मॅडम पण होत्या. या तिघांशी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे एक ऑफ द रेकॉर्ड त्यांनी मला जे सांगितलं की बरीचशी धोरणं ही जी आम्हाला लादली जातात हे आम्हाला कधी विचारात घेतलंच जात नाही. खरं तर एक साईडवर त्यांनी ह्या गोष्टी टाकायच्या असतात आणि फीडबॅक घ्यायचे असतात आणि मग धोरण ठरवायचं असं. अशी कुठली प्रक्रिया होताना आजकालच्या काळात होत नाही. पूर्वी ह्या स्वातंत्र्यानंतर काही काळ हा खऱ्या अर्थाने देशात लोकशाही होती आणि त्या लोकशाहीमध्ये ह्या प्रक्रिया होत होत्या आणि लोकांना व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य होतं. आता ते 2014पासून ते व्यक्त व्हायचं स्वातंत्र्यही गेलं आहे. कारण एखादा माणूस व्यक्त झाला म्हणजे तो आपला शत्रू झाला असं एकंदर वातावरण आहे देशामध्ये. आणि त्या वातावरणाचा इतका बाऊ झाला आहे की लोक व्यक्त व्हायलाही घाबरत आहेत. म्हणून अवेअरनेससाठी आम्ही हे करतो आणि ते त्यांना पटलेलं आहे. दुसरा एक असा प्रश्न आहे की युती संदर्भात सध्या चर्चा नको असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना दिल्याचं समजतंय. काय नेमकं म्हणणं आहे? कारण 29 तारखेला राज ठाकरे मुंबईत येतील. तुम्हाला वाटतं त्यानंतर काही चर्चा होऊ शकते? युती अल्टिमेटली युती करणं हा पॉलिसीचा विषय आहे आणि तो करणं न करणं ह्या त्या बंधूंचा विषय आहे. त्यामध्ये आम्ही न बोललेलं बरं. आमचं वैयक्तिक जे काय मत होतं ते कालपर्यंत आम्ही मांडलेलं आहे. आता ते पुरे झालं त्याच्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.